रोडची 4 वाजता मंडळ येणार होतं, ते अजून मंडळ आणलेलं नाही त्यांनी. आम्हाला मिरजकर तिकटीला सांगितलेलं की आम्ही 6 वाजता तुम्ही बिनकामीला टर्न मारा. आम्ही 5च्या दरम्यान तिथं होतो बिनकामीला. अर्ध्या तासात आम्हाला इथं बळाचा वापर करत आणला. 10 लाख रुपये आम्ही खर्च केला मिरवणुकीसाठी, पोरांची हौस आहे म्हणून. एक गांड वाजवू दिलेलं नाही, आम्हाला ढकलत आणले पूर्णपणे. बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. सकाळी 8 वाजता कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आणि त्यानंतर अनेक सार्वजनिक गणेश मंडळाचे गणपती जे होते ते या मिरवणूक मार्गावरून इराणी खनीकडे मार्गस्थ झालेले आहेत. मात्र आता दुपारनंतर जे साऊंड सिस्टीम आणि लाईट इफेक्ट्स, विद्युत रोषणाई केलेले जी मंडळ आहेत ते आता मंडळ हळूहळू पुढे घेण्यास पोलीस प्रशासनाने सुरुवात केलेली आहे. मी सध्या महाद्वार रोडवर उभा आहे. आपण या ठिकाणी बघू शकताय ताराबाई रोड आणि महाद्वार चौक या ठिकाणी आता गणेश मंडळांना पुढे घेण्यास पोलिसांनी सुरुवात केलेली आहे. मात्र काही मंडळांनी आता पोलिसांच्या या पुढे नेण्याला विरोध केलेला आहे. त्यामुळं मिरवणूक काहीशी रेंगाळल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय. सध्या महाद्वार रोडवर महाद्वार चौकापासून पापाची टेकडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एकही गणपती आता मिरवणूक मार्गावर दिसत नाही आहे. त्यामुळं या संपूर्ण मार्गावर फक्त नागरिक आणि गणेश भक्तांची गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसरीकडं या ठिकाणी नंगिवली तालीम मंडळाची गणेश मूर्ती महाद्वार चौकात आलेली आहे. मात्र नंगिवली तालीम मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मिरवणूक पुढे नेण्यास विरोध केलेला आहे. कारण आम्हाला वेळेपूर्वीच मिरवणुकीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्यामुळं ताराबाई रोडवरून येणाऱ्या जे कोण मंडळ असेल त्या मंडळाला आधी महाद्वार रोडवर सहभागी करून घ्यायचं आणि त्यानंतरच आम्हाला मिरवणुकीमध्ये सहभागी व्हायचं आहे. त्यामुळं आम्ही मिरवणूक पुढे नेणार नाही असा पवित्रा आता या नंगिवली तालीम मंडळाने घेतलेला आहे. त्यामुळं या संपूर्ण परिसरामध्ये सध्या तणावाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रचंड पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीनं मंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना विनंती केली जाते की तुम्ही आपला गणपती मिरवणूक जी आहे ती आपण पुढे न्यावी. मात्र अद्यापही मंडळाचे कार्यकर्ते या ठिकाणी तटस्थ भूमिका घेऊन ते या ठिकाणी थांबलेले आहेत. दुसरीकडे ताराबाई रोडवरून देखील उत्तरेश्वर पेठ वाघाची तालीम मंडळ असेल, योग्य युवा मंच असतील, असे विविध मंडळ जे आहेत ते आता साऊंड सिस्टीमचे स्ट्रक्चर ते आता एका रांगेत लागलेले आहेत. त्याचबरोबर बिनखामी गणेश मंदिर चौकामध्ये औचित पीर तालीम, शहाजी तालीम, वेताळ तालीम, पाटाकडील तालीम असे विविध मंडळ जे आहेत ती देखील मंडळ आता त्या चौकामध्ये यायला सुरुवात झालेली आहे. आता आपण माझ्या मागे बघू शकताय की या ठिकाणी पोलिसांनी विरोध करायला सुरुवात केलेली आहे, कार्यकर्त्यांना ढकलायला सुरुवात केलेली आहे. एकूणच या ठिकाणी कार्यकर्त्यांना जबरदस्तीने पोलिसांनी आता मिरवणूक मार्गस्थ करण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न केले असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आणि आता पोलिसांनी बळाचा वापर करून ही मिरवणूक जी आहे ते आता पुढे ढकलायला सुरुवात केलेली आहे. नंगिवली तालीम मंडळाने मिरवणूक पुढे नेण्यास विरोध केला होता, त्यामुळे या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र आता पोलिसांनी कार्यकर्त्यांना बळाचा वापर करून त्यांची ट्रॉली जी आहे ती पुढे घ्यायला सुरुवात केलेली आहे. या ठिकाणी आपण बघताय की अनेक कार्यकर्ते जे होते ते आक्रमक झाले होते. आम्हाला वेळेपूर्वीच मिरवणुकीत सहभाग करून घेतला होता. मात्र आता पुन्हा तुम्ही ज्यावेळेला पुढे न्यायला सांगत आम्ही पुढे कोणत्याही परिस्थितीत नेणार असल्याचा पवित्रा घेतला होता. मात्र या ठिकाणी आपण बघतोय की पोलिसांनी बळाचा वापर करून गणपतीची पहिली ट्रॉली जी होती, ट्रॅक्टर ट्रॉली, ती आता पुढे घेतलेली आहे. त्यामुळं कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये किरकोळ बाचाबाचीचा प्रकार देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी आपण बघताय की स्वतः पोलीस कर्मचारी जे आहेत त्या नंगिवली तालीम मंडळाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर चढलेले आहेत आणि आता त्यांनी आता आपला गणपती जो आहे ते बळाचा वापर करून पुढे न्यायला सुरुवात केलेली आहे. कार्यकर्ते काही आक्रमक झाले होते. ताराबाई रोडची 4 वाजता मंडळ येणार होतं, ते अजून मंडळ आणलेलं नाही त्यांनी. आम्हाला मिरजकर तिकटीला सांगितलेलं की आम्ही 6 वाजता तुम्ही बिनकामीला टर्न मारा. आम्ही 5च्या दरम्यान तिथं होतो बिनकामीला. अर्ध्या तासात आम्हाला इथं बळाचा वापर करत आणला. 10 लाख रुपये आम्ही खर्च केला मिरवणुकीसाठी.
पोरांची हाऊस आहे म्हणून. एक गांडव वाजवू दिलेलं नाही आम्हाला, ढकलत आणले पूर्णपणे. तर आपण बघितलं की कार्यकर्त्यांच्या भावना ज्या आहेत, प्रतिक्रिया आहेत, त्या आता संतप्त प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झालेली आहे. आम्हाला एकही गाणं लावू दिलेलं नाही आहे, आम्ही लाखो रुपये खर्चून हे सगळा खर्च केलेला आहे असं म्हणत असताना आता आपण माझ्या मागे बघू शकता की संपूर्ण महाद्वार रोडवर रिकामा आहे. एकही गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी या ठिकाणी झालेला दिसत नाही. त्यामुळं मिरवणूक रेंगाळल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकरसह मी सद्दाम अली, KK न्यूज कोल्हापूर. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.